नयनतारा कुठलीही तयारी करणार नाही. आता जे काही कार्यक्रम होतील ना ते सगळे महाजनांच्या घरीच होतील. सतीश, तू काही काळजी करू नकोस. नयनताराला कसलाही त्रास होणार नाही ही जबाबदारी माझी. तू काहीही दगदग करायची नाहीयेस, कळलं? या म्हणजे कुठला प्रॉब्लेम राहिलाच नाही. आणि नयनतारा, तुला मात्र एका जागी शांतपणे बसून हा साखरपुडा एन्जॉय करायचंय. जमेल ना? काय अरे काय सगळेजण तुम्ही असे पाहताय? आनंदाची गोष्ट आहे ना. आणि होऊन जाऊ दे काहीतरी गोडधोड. मला तर सगळंच खटकायलंय. राजू जशी बोलत होती तेच ना? होय ग, म्हणजे ती बोलत होती पण तिचा तिच्या आवाजात काहीतरी गडबड वाटत होती बघ. म्हणजे असं काहीतरी टेन्शन आलंय तिला असं वाटत होतं. तिला काहीतरी सांगायचं होतं पण तिला सांगता येणार असं होतं. इंग्लिश 100% काहीतरी घोळ आहे बघ. आता स्वतःच्या भावाचं लगीन ठरलंय म्हणल्यावर खुश कोणी बी असेल की, पण तसं काहीच नाही वाटलं. कमळे, अगं मग आपण तिला जाऊन भेटूया की. म्हणजे असं समोरासमोर बसून बोलूया. म्हणजे नेमकं काय झालंय ते कळेल की आपल्यासनी. नाही, मी त्या घरी जाऊ शकत नाही, माहित आहे ना मग. अगं मग ती नयनतारा मॅडम घरी नसताना जाऊया आपण. ए गप, उगा असं फसवून कोणाच्या घरी जायला मला आवडत नाही बघ. त्यापेक्षा आपण थांबू आणि तिला नंतर विचारू. कमले, कुठं असताय ग तुम्ही? मी केव्हापासून तुम्हाला हुडकालोय. म्हणजे अरे काय झालं, एवढं टेन्शन मध्ये दिसायलास? आता मी कॅन्टीन मध्ये अनिकाला आणि तिच्या मैत्रिणींना बोलताना ऐकलंय. त्या म्हणत होत्या की ग्रॅनी आजी आहे ना, ग्रॅनी आजी तिने असा गेम खेळला ना, काय सांगू. नयनतारा आंटी अशी घाबरली आहे ना की ती माझं आणि ग्रॅनी आजीचं ऐकल्याशिवाय काही करतच नाही. काय? नयनतारा मॅडम कामिनी आजींच्या सांगण्यावरून हे सगळं करायला का? आणि कशासाठी? मी म्हणलं होतं की नाही निंगे, नक्कीच काहीतरी घोळ आहे ना. अगं आता ऋषी सरांच्या साखरपुडा परवा आहे. आपल्या हातात लय कमी वेळ आहे. होय की. खरं आता आपण काय करायचं? हे कमळी, अगं माझे नोट्स दे ना. हा देतो. अरे देवा, मी हॉस्टेलमधनं निघताना तर घेतले होते नोट्स. ऐक की अंजली, मी रात्री खोलीवर आलो की नाही हॉस्टेलमध्ये, मग तुझ्या खोलीवर आणून देतो, चालतंय का? पण नक्की दे हा, रात्री अभ्यास करायचा आहे मला. होय, सॉरी. हा चालेल. कमळे, अगं खोलीतनं बाहेर पडताना तिची वही आणि नोट्स घेतलेलीच ना तू? होय ग, पर मला वाटतंय ते चुकून ऋषी सरांकडे गेले. म्हणजे अशा कशा गेल्या? अरे म्हणजे सकाळी नाही का आमची धडक झाली होती सरांची आणि माझी, तेव्हा गडबडीत बहुतेक माझे नोट्स त्यांच्याकडे गेले. पर मला ते नोट्स लागणार आहेत. माझ्यामुळे त्या पोरीचं नुकसान नको. मी बघतो, सर स्टाफ रूम मध्ये असतील. कमळे थांब. अगं मी आत्ताच ऋषीभाऊंना घरी जाताना बघितलंय. तुला जर नोट्स पाहिजे असतील ना तर तुला डायरेक्ट त्यांच्या घरी जावं लागेल. अरे मी नाही जाऊ शकत त्यांच्या घरला. बरं तू नको टेन्शन घेऊ. मी एक काम करतो, ऋषीभाऊंना फोन करून सांगतो की तुम्ही घराच्या बाहेर या. तू बाहेरच जाऊन त्यांना भेट आणि घेऊन ये नोट्स. होय, आणि जर तू त्यांच्या घरला जातच असशील तर याबद्दल सगळं विचारून मोकळी हो की. म्हणजे त्या माकडीने बरोबर साखरपुडा का आणि कशाला करायलाय हे असं समजा विचार. आणि काय प्रॉब्लेम आहे का ते बी विचार. हा विचार. आणि हो, मी मगाशी तुम्हाला म्हटलं का नाही, अनिका आणि तिच्या मैत्रिणी काहीतरी बोलत होत्या, त्याच्याबद्दल पण विचार. ठीक आहे, ते बी विचारून घेत. होय येतो. अरे तू फोन लाव की त्यास. होय सांगतो, तू जा. हा.
काय ग गडबडीत बोलवलंस? प्राजक्ताला फोन लावायचा आहे एकदम फास्टात. हा अगं पण झालं काय? तू जाऊन आली नव्ह त्यांच्या घराकडं? अरे घरला कुठं, ऋषी सरांसंग मी त्यांच्या घराच्या बाहेर भेटलो की नाही, आणि तेव्हा काय माझी प्राजू संग भेट झालेली नाही. मी जेवढं ऋषी सरांसोबत बोललो की नाही त्याच्यावरनं मला एवढं कळलंय की अनिका बरोबर जुळलेले नातात ते काय खुश नाहीत. काय म्हणजे असं ते बोलले काय? नाही ग तसं बोलले नाहीत, पण समोरच्याचं तोंड बघून आपल्याला कळतंयच की नाही. हा ना मला हे कळलंय की ऋषी सर त्यांच्या आईच्या शब्दासाठी नाही तर हट्टापायी हे सगळं करायला. मी काय म्हणतो, आपण प्राजक्ताला फोन लावून विचारूया. म्हणजे मी म्हणतोय ते जर खरं असेल, म्हणजे नयनतारा मॅडम ऋषी सरांचं लगीन अनिका सोबत लावत असतील बळजबरीनं, तर मग हे 100% प्राजक्ताला माहित असणार की. होय बंड्या 0 मिनिटात प्राजूला फोन लाव. हो लावतो. हा उचलत नाही फोन ती. अरे मग परत लाव की. हां लावतो. नाही फोन नाही उचलत. अरे देवा. ठीक आहे मग उद्या लावून बघूया. बरं ठीक आहे. बरं निघे कमळे, लय उशीर झालाय. तुम्ही जाऊन झोपा, मी पण निघतो. होय बाय बंड्या.